शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण आलोय अकोट तालुक्यामध्ये. अकोट येथील सौंदाळा हे गाव आहे. तर सतीश भाऊ लोणकर यांच्या बागेमध्ये आपण आज आलोय. मागच्या 3 महिन्याआधी पण इथे आलो होतो. 3 महिन्याआधी आल्यावर आपल्या लक्षात आलं होतं की इथे फायटोप्थेराचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्यानंतर जी शेतीची पद्धत आहे थोडी, यांची पद्धत जुनी म्हणजे आपलं जे वडिलोपार्जित शेती होती त्या पद्धतीची चालली होती. तर त्यामुळे होत काय होतं की वातावरणाच्या बदलानुसार यांच्याकडून ती ट्रीटमेंट हुकत होती. जी गोष्ट आज करायला पाहिजे ती 10 दिवसांनी होत होती किंवा 1 महिन्याने होत होती, तर त्याचा रिझल्ट येत नव्हता आणि नुकसान होत होतं. तर ह्या गोष्टी आपण इथे चेंज करायला लावल्या इथे शेतकऱ्याला. आणि एक 3 महिन्याआधी आपण इथे काय केलं की 2 फवारणी दिले फायटोप्थेरा कंट्रोल करण्यासाठी. ते जे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो, ते 2 फवारणीनंतर आपण इथे ड्रिपनी ड्रेंचिंग करायला 2दा दिलं. आणि त्यावेळेस आंबेबार येण्याचा पण टाइम होता. ताण काही विषय दिलेला नव्हता, तरी पण आंबेबार बऱ्यापैकी फुटलेला आहे. म्हणजे याला मी माझ्या भाषेमध्ये 40 ते 50% आंबेबार म्हणतो. अशा प्रकारचा आंबेबार इथे फुटलेला आहे. तर आंबेबार असतानाही आपण सतीश भाऊची इच्छा होती की इथे मृगबार धरायचा. तर आपण म्हटलं की याला आपण स्टोरेजसाठीची 2 फवारणी घेऊ, गरज पडली तर 3रा घेऊ. तर 2 फवारणीची स्टोरेजची फवारणी घेतल्यानंतर काळ्या जमीनमध्येही खूप चांगला ताण बसला. आता तुम्हाला झाड दिसतंय, लक्षात येतंय की सुकावा किती चांगला आहे. तर अशा प्रकारचा आणि तुम्हाला आंबेबारही दिसतोय. असं असूनही आपण इथे मृगबार 100% फोडणारच आहे. ते आता सतीश भाऊशी आपण बोलूया की मागच्या 3 महिन्याआधी किंवा 3 महिन्याच्या आधी मागच्या 2 वर्षापासून ते शेती करण्याची पद्धत कशी होती. आणि 1 मिनिट कॅमेरा. नमस्कार सर. तर आपण आता मागच्या 3 महिन्या आधी भेटलो. त्याच्या आधी तुमच्या बऱ्याचशा अडचणी तुम्ही मला सांगितल्या. हो. आणि तुम्ही सांगा की तुम्ही शेतीमध्ये ऍक्टिव्ह किती वर्षापासून आहे? शेतीमध्ये जवळपास मी 10 वर्षापासून ऍक्टिव्ह आहे. आणि गेली 2 वर्ष झाले आम्हाला मिरग बहारामध्ये खूप त्रास होऊन राहिला होता. आणि किशोर सरांसोबत माझं बोलणं झालं. किशोर सरांनी वेळातला वेळ काढून आम्हाला एवढ्या अहिल्यानगरवरून आले आणि आम्हाला वेळ दिला. आणि आमची जी पद्धत होती ही जुन्या पद्धतची होती. आणि त्यांनी सांगितले की बा आता हे नवीन युग आहे, तुम्हाला नवीन पद्धतीनं शेती करावं लागणार आहे. क्लायमेट बदलत चाललंय आणि हे जे वातावरण आहे हे पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. तर तुम्हाला त्यात फारसे असे चेंजेस करावे लागतील आणि ते जे चेंजेस राहतील हे पण खर्चिक नाही. तर सर जेव्हा साधारणतः 3 ते 4 महिने अगोदर आले होते माझ्या शेतामध्ये, त्यांनी पूर्ण शेतीचं निरीक्षण केलं, जमीन पाहिली, झाडांचं निरीक्षण केलं. आणि हे सर्व पाहत असताना पाण्याचं जे व्यवस्थापन माझं जे होतं ते थोडंफार चुकलेलं होतं, जे सरांनी सांगितलं. तर ते आम्ही थोडेफार बदल केले सरांनी सांगितले याप्रमाणे. आणि शेतामध्ये जे बुरशी जास्त पाण्यामुळे होत होती त्याच्यावर नियंत्रण करायची पद्धत वगैरे सरांनी सांगितली. आज त्याच्यामुळे माझा बाग जो आहे जवळपास 40% तरी सुधारलेला असं मला दिसून राहिलेला आहे. आणि आता आपण तानावर सोडल्यामुळे ते पानं जरा आकुंचित पावलेले आहे. आणि फायटोप्थेरा कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही आधी करत होते आणि मी सांगितल्यावर मी तुम्हाला फायटोप्थेरा कंट्रोल करायला किती वेळा फवारणी सांगितली किंवा काय ड्रिंचिंग सांगितली? सरांनी याची जी ड्रिंचिंग सांगितली होती साधारणतः 2 ड्रिंचिंग सांगितल्या होत्या आणि 2 फवारे सांगितले होते. बरोबर. आणि या फवारणी आणि ड्रिंचिंगमुळे मला बराचसा फरक जाणवलेला आहे. बरोबर. आणि त्याचा मला जो खर्च सुद्धा आलेला आहे तो जास्त आलेला नाही आहे. कारण अगोदर माझं नियोजन व्यवस्थित नसल्या कारणानं खर्च पुष्कळ वाढला होता. आणि सरांनी जे नियोजन सांगून राहिले त्या हिशोबाने माझा थोडा खर्च कमी झालेला आहे. म्हणजे जे माझा अनावश्यक खर्च आता तो झाडाला जे बुरशी वगैरे झाले त्यात माझं कव्हर होऊन राहिलं. आणि आपण जे वॉटर सोल्युबल दिलं ते आपण व्हिडिओमध्ये सांगू आणि तुम्हालाही सांगतो की वॉटर सोल्युबल का दिलं. झाड कमजोर होऊ नये. काय होते की झाडाला भूक लागते. बिलकुल. झाड तर काही सांगत नाही आपल्याला, त्याला काही बोलता येत नाही किंवा आपल्याला तरी भाषा समजत नाही. तर झाडाकडे बघून लक्षात आलं पाहिजे की न्यूट्रिशनची गरज आहे. जर याच्यावर आंबेबार आहे, आपण 1261 चे किती डोस सोडले? 1261 आपण जवळपास याच्यामध्ये 2 डोस सोडलेले आहेत. 1261 चे 2 डोस सोडले. तर 1261 2 आणि त्याच्या आधी मला वाटतं 1919 दिलं. 1919 आणि 1261 हे वेळेत दिल्यामुळं, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्यामुळं झाडाला न्यूट्रिशन घ्यायला त्रास नाही झाला. कारण ते अवेलेबल फॉर्म मध्ये असते आणि अवेलेबल फॉर्म मध्ये असल्यामुळं झाडांनी लगेच अपटेक केलं आणि फळांची साईजही ठेवली
आता बघा जवळजवळ 2 महिने झाले का रान देऊन आपण? साधारणतः 1.5 महिना झालेला आहे. 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यापासून याला पाणी नाहीये किंवा खत व्यवस्थापन काहीच नाहीये, तरी फळांची साईज जी आहे ती आज अहिल्यानगर सारखी झाली असं मला सांगूशी वाटते इथं, की ही जी फळांची साईज आहे ही जवळजवळ अहिल्यानगर सारखी झालेली आहे. हे जे अहिल्यानगर मधले तुम्ही व्हिडिओ बघता तर ही साईज छोटे लिंबू काही मोठे लिंबू आहे, तर अशा पद्धतीची विदर्भामध्ये साईज ह्या दिवसामध्ये होणं हे विशेष बाब आहे. तर आणि बेसल डोस अजून आपण टाकलेला नाही. नाही, बेसल डोस वगैरे बेसल डोस अजूनही टाकलेला नाहीये. बेसल डोस आपण आपली प्रॅक्टिसच आहे कायम की पाऊस 2-3 पाऊस झाल्यानंतर मृगबार किती लागलाय ते बघून किंवा आंबेबार किती आहे ते बघून आपण बेसल डोस टाकतो आणि पुढची तयारी करत जातो. आताचा बेसल डोस आपल्याला मृगाच्या हार्वेस्टिंगसाठी पण काम पडणार आणि पुढच्या आंबेबारासाठी पण आपल्याला ऑगस्ट महिन्यात बेसल डोस टाकायचा आहे. तर ही अशी जे टप्प्याटप्प्यातली माहिती आहे ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत काय मिळत जाते. जसं सतीश भाऊंनी माझे व्हिडिओ 3-4 महिन्याआधी पाहत होते, हो, पण व्हिडिओमध्ये जेवढं मार्गदर्शन त्यांना म्हणजे समजत होतं व्हिडिओतून भाषा ती इथे आल्यावर त्यांना ते प्रॉपर कळालं आणि मलाही त्यांच्या जमिनीचा अंदाज आला. त्यामुळे शक्यतोवर एक व्हिजिट तुमच्याकडे जर झाली तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चित जाणवेल. पण असं आहे की वेळेचं बंधन असल्यामुळं सगळ्यांकडे व्हिजिट होणं शक्य नाही. तर ऑनलाईन कन्सल्टन्सी जर प्रत्येकाने घेतली त्याचा फायदा असा होतो की तुमच्या जे व्हिडिओ आहे बागेतला मी सांगतो त्या पद्धतीने करायचा आणि तो व्हिडिओ मला व्हॉट्सअपला शेअर करायचा, जेणेकरून ते व्हिडिओ बघून मी तुम्हाला प्रॉपर सल्ला देईल. अशा प्रकारे आपल्याला शेती करायची. आणि बेसल डोस आणि वॉटर सोल्युबल हे किती गरजेचं आहे हे आता सतीश भाऊला कळालेलं आहे. आणि इथून पुढे जे आपण मृगबार धरल्यानंतर म्हणजे फुलं आल्यानंतर जे वॉटर सोल्युबल चालू करू तर तेही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळत जाईल. बरं सतीश भाऊ, आता तुम्हाला जे माझी जी फी असते, हो, व्हिजिट चार्ज असतो, हा, त्या चार्ज मध्ये आणि सल्ल्यामध्ये काय वाटलं की ती फी खूप जास्त होते की सल्ला एवढा महत्वाचा नाही, किंवा सल्ल्याचं किती महत्व वाटलं तुम्हाला? तर मला फी जर म्हणसाल तर फी त्यांचं जे नियोजन आहे त्या नियोजनामुळे फी आपली त्या नियोजनातच फी कव्हर होते. कारण चुकीचं नियोजन करून आपण चुकीच्या पद्धतीनं औषधं वगैरे टाकून त्या वेस्टेज खर्च आपला जास्त होतो. बरोबर. आणि यांचं जे नियोजन आहे त्याच्यामुळे आपली फी त्या नियोजनातच कव्हर होते. तर ती काही फी अशी जास्त नाहीये असं मला वाटते. बरोबर. तर फीज जे आहे तुमचं अंतर आणि म्हणजे बागेचं अंतर किती आहे, मला बागे क्षेत्र किती आहे त्यानुसार ती फी ठरते. मला ती झाडांची संख्या, अंतर झाडाचं म्हणजे बागेचं अंतर किती आहे त्यानुसार मी ते फी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगतोच. बाकी याच्यानंतरही तुम्हाला वाटलं की आपल्याला बोलवायचं पण नाही, ऑनलाईन कन्सल्टन्सी पण घ्यायची नाही, तरीही तुम्हाला व्हिडिओ मार्फत 100-101% चांगली माहिती तुम्हाला मी नेहमी देण्याचा प्रयत्न करतो. असं काही नाही की कन्सल्टन्सी घेतलीच पाहिजे, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळे बारकावे लक्षात येईल. चला.